डे क्रीम आणि नाईट क्रीम म्हणजे नक्की काय? तर लोकांचं असं बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं की मग नक्की मी डे क्रीम लावू की नाईट क्रीम लावू, डे क्रीम काय प्रकार असतो, नाईट क्रीम काय प्रकार असतो, मी तर मॉइश्चरायझर रेग्युलर लावते किंवा मी तर निव्हिया रेग्युलर लावते. तर ऍक्च्युली ह्याच्यामध्ये भरपूर फरक पण आहे आणि भरपूर चांगला त्याचा युजेस पण आहे. तर मी अमित वैद्य, डिरेक्टर पॅशन इंटरनॅशनल कॉलेज आणि पॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ, तुम्हाला ह्याबद्दल भरपूर एपिसोड्स आणि भरपूर सिरीज घेऊन येते. आजच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत की डे क्रीम आणि नाईट क्रीम मध्ये ऍक्च्युली फरक काय आणि त्याचा युजेस कसा करायला पाहिजे. आता ऍक्च्युली कसं आहे की डे क्रीम हे दिवसा वापरायचे आणि नाईट क्रीम हे रात्री वापरायचे, हे तर तुम्हाला त्याच्या नावावरून प्रॉपरली कळतंय. डे क्रीम आपण दिवसा वापरत असल्यामुळे डे क्रीम थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी लाईट असते, एकदम हेवी नसतं. सेकंड थिंग, डे क्रीम मध्ये SPF असतं, म्हणजे सन प्रोटेक्शन फिल्म असते. म्हणजे तुम्ही डे क्रीम लावून जरी समजा ह्या रेग्युलर लाईट मध्ये वावरलात तर तुम्हाला त्याच्याने काही प्रॉब्लेम होत नाही, तुमच्या स्किनवरती UV रेजचा काही इफेक्ट पडत नाही. आणि डे क्रीम मध्ये मॉइश्चरायझिंग लेवल्स खूप चांगल्यापैकी असतात. डे क्रीम मध्ये हायड्रेशन लेवल खूप चांगल्यापैकी असतात. तर तुम्ही कुठल्या स्किनला अकॉर्डिंग टू द स्किन टाईप तुम्ही चॉईस करायचंय. दॅट इज मेन थिंग की तुमच्या स्किनला ऍक्च्युली कुठल्या डे क्रीमची गरज आहे. पण बेसिकली कसं आहे की डे क्रीम मध्ये ह्या सर्व गोष्टी चांगल्या असल्यामुळे, म्हणजे मॉइश्चरायझिंग इफेक्ट, हायड्रेशन इफेक्ट आणि SPF, ह्याच्यामुळे तुमच्या स्किनला एक चांगला इफेक्ट मिळतो. आणि डे क्रीम तुमच्या स्किनला, तुम्ही जेव्हा बाहेर पडता, घराच्या बाहेर जेव्हा पडता, तेव्हा डस्ट पासून एक बॅरियर क्रिएट करतं. तुमच्या UV रेज पासून, उन्हाच्या UV रेज पासून एक बॅरियर क्रिएट करतो. त्यामुळे तुमच्या स्किनला चांगल्यापैकी मेंटेनन्स मिळतो. आता डे क्रीम लावायच्या आधी आम्ही रेग्युलरली सांगतो की तुम्ही सिरम लावा आणि मग त्याच्यावरती डे क्रीम लावा, जेणेकरून सिरम आतमध्ये लॉक होईल आणि त्याच्यावरती डे क्रीम आल्यामुळे तुमच्या स्किनला चांगल्यापैकी प्रोटेक्शन पण मिळेल. सेकंडली, नाईट क्रीम आपण जेव्हा बघतो की नाईट क्रीम काय करतं की नाईट क्रीम तुमच्या स्किनला रिपेअर करते आणि रेज्युनेट करते. कारण आता कसं आहे, समजा डे क्रीम लावून गेलात तर तुम्ही ते समजा 3-4 तास तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही ठेवाल किंवा नंतर आपण फेस वॉश करतो किंवा काही घाम पुसतो किंवा जे काही रुमालाने तोंड पुसतो किंवा जे काही करतो ते, तर त्यामुळे तुम्हाला ती 3-4 तासाची रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळते, म्हणून ते खूप लाईट असतं. पण वेरॅज नाईट क्रीम तुमच्या अख्ख्या रात्रभर तुमच्या चेहऱ्यावरती राहणार आहे. त्याच्यामुळे नाईट क्रीमचा जो लेअर असतो थोडासा थिक असतो. नाईट क्रीमची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक असते. त्याच्यामध्ये पण तुम्हाला हायड्रेशन मिळणार आहे, त्याच्यामुळे पण तुम्हाला मॉइश्चरायझर मिळणार आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे नाईट क्रीम तुमच्या स्किनला रिपेअर करतं आणि रेज्युविनेट करतं, म्हणजे नवीन सेल्सचं फॉर्मेशनसाठी मदत करतं. आणि तुमच्या स्किनमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समजा आता ड्रायनेस आहे किंवा तुमच्या स्किनला पिगमेंटेशन झालेलं आहे, तर तुम्हाला, किंवा तुमच्या स्किनला डिहायड्रेशन झालेलं आहे, तर तुमच्या स्किनला चांगल्या प्रकारे रिपेअर करण्यामध्ये त्याचा खूप मोठा हात असतो. त्याच्यामुळे वापरताना नाईट क्रीम पण वापरायचे आणि डे क्रीम पण वापरायचे. असं करू नका की फक्त डे क्रीम वापरताय, फक्त नाईट क्रीम वापरताय. तुम्हाला तेवढा स्किनला जो रिझल्ट हवा आहे, तुमच्या स्किनला जो चांगला स्मूथनेस, फाईननेस, फ्लॉनेस जे काय हवंय, तो फ्लॉलेस स्किन तुम्हाला करायची आहे, तर ह्यासाठी तुम्ही हे सगळं स्किन केअर रेजिम वापरणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्टार्टिंग विथ लाईक फेस वॉश, मग फेस सिरम, त्याच्यानंतर मग डे क्रीम, मग संध्याकाळी एकदा फेस सिरम आणि मग रात्री झोपताना नाईट क्रीम. तर हे सगळं जर तुम्ही प्रॉपरली करताय तर तुमच्या स्किनला 100% खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि तुमची स्किन प्रॉपरली बॅलन्स दिसेल. तर तुम्हाला हे जर एपिसोड आवडत असतील तर ह्याला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आणि जर तुम्हाला तुमच्या स्किन अनालिसिससाठी जर आज एक प्रॉपरली अपॉइंटमेंट घ्यायची असेल किंवा प्रॉपरली तुमची स्किन केअरची कन्सल्टन्सी तुम्हाला करून घ्यायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमची अपॉइंटमेंट बुक करा. तुम्हाला तुमच्या स्किन अनालिसिस करून मिळेल आणि नक्की तुम्ही तुमच्या स्किनसाठी कुठले प्रोडक्ट वापरायचे हे तुम्हाला आम्ही प्रॉपर त्याच्यामध्ये सांगू. थँक्यू व्हेरी मच.